धनंजय मुंडे आधी जातीयवादी वाटले नव्हते, परंतु आता जातीयवाद करू लागलेत असं वाटतंय, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली। तर मनोज जरांगे कोणत्याही राजकीय पक्षासोबत नाहीत असं फडणवीसांनी म्हटल्याचं जरांगे म्हणाले। तसंच फडणवीस पहिल्यांदाच खरं बोललेत असं म्हणत जरांगेंनी उपहासात्मक हा टोलाही त्यांना लगावला। धनंजय मुंडे बद्दलची तरी आमची भूमिका अशी होती, माझी म्हणतो मी, समाजाची कशी होती मला नाही, की तो माणूस प्रामाणिक आहे, तो उपकार विसरत नाही। कारण ज्यावेळेस संकट होतं, ज्यावेळेस अडचणीत होते, त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं, ते कधीच उपकार विसरत नाहीत, कधीच। आणि ते सातपंथी, ते जातीवाद बी करत नाहीत। आणि मी लोकांना खूप सांगायचो, त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता। हे 2-4 दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढे आहेत सगळ्यात। पोस्टच काय टाकायला होते, मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते। अरे जा, कसले स्वप्न बघता। पण जाऊ द्या, ठीक आहे, मराठा समाजाला माझा आव्हान मी बघतो। पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले, पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो, कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाहीत। त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यावेळी, युतीकडून येत ना महाविकास आघाडीकडून येत। पहिल्यांदा ते खरं बोललेत, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते। आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात, त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारिलं, त्याच्यातही मार्क द्यावा लागतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।